अर्जुन वाडकर BBNGच्या दीपस्तंभ या उपक्रमामध्ये आज आम्ही अजून एक नवीन मुलाखत नवीन दीपस्तंभ तुमच्या समोर उलगडायला घेऊन आलेलो आहोत। आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मोहन उजगावकर। मोहन सर हे ARAI मध्ये सिनियर डेप्युटी डायरेक्टर आहेत आणि ही इज लुकिंग आफ्टर HR अँड ॲडमिन पार्ट। ऑर्गनायझेशन रन करताना जशी मशीन्स लागतात, इक्विपमेंट्स लागतात, प्रोसेसेस लागतात, त्याचबरोबरीने स्किल्ड लेबर, स्किल्ड मॅनपॉवर सप्लाय करणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि काय म्हणता येईल हृदय जसं असतं सिस्टीमचा तसा तो पार्ट आहे। अँड मोहन सर इज हेडिंग दॅट डिपार्टमेंट। मला तुम्हाला सांगायला आवडेल की सरांनी अनेक मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि आज आपल्याबरोबर दीपस्तंभ म्हणून आहेत। सर, दीपस्तंभ नावातच आहे। दीपस्तंभ करतानाचा एक डोक्यात विचार असा होता की ब्राह्मण समाजामधला जो उद्योजक होण्यामागचा जो रेशो आहे तो आपल्याला वाढवायचा आहे। अनेक सेक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये लोक स्वतःहून येत आहेत। HR ह्युमन रिसोर्स हा असाच एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये अनेक व्यवसायाच्या संधी आहेत, अनेक प्रकारचं एम्प्लॉयमेंट दिलं जातं आणि त्या पद्धतीचं ट्रेनिंग सुद्धा त्यात दिलं जातं। तर आज तुमचा सगळा प्रवास या इंटरव्ह्यूच्या याच्यातनं आपल्याला प्रोसेसमधनं उलगडायचा आहे की HR मधल्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, लोकांनी या सेक्टरकडे कसं जायला हवं आणि त्यासाठी काय करायला हवं। मला त्याचबरोबरीने अतिशय तुम्हाला सांगायला आवडेल की PhD आणि HR हा एक विषय जरी असला तरी सर उत्कृष्ट गायक आहे। 250च्या वर त्यांनी आज गाणी त्यांनी रेकॉर्ड केलेली आहेत। म्हणजे पॅन्डेमिकच्या काळामध्ये त्यांनी ही कला आणि ह्याच्यावर पूर्ण वेळ देऊन तो त्यांनी हॉबी म्हणून जोपासली आणि आज ते एक उत्कृष्ट सिंगर आहेत। त्याचबरोबरीने गेले अनेक वर्ष, मला असं वाटतं वयाच्या 12व्या वर्षापासून सर तुम्ही टेबल टेनिस खेळताय, भारताला रिप्रेझेंट केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने नवीन जे मुलं येत आहेत टेनिसमध्ये त्यांना सर कोच म्हणून आहेत। अनेक अवॉर्ड सरांना मिळालेले आहेत। त्यातला अतिशय प्रेस्टिजियस अवॉर्ड जो आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम एक्सलन्स अवॉर्ड मिळालेला आहे, राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळालेले आणि एक्सलन्स अवॉर्ड इन HR मिळालेले आहेत। तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला हा प्रवास ऐकायचा असणार आहे आणि सर तुमचं खूप खूप स्वागत या सगळ्या दीपस्तंभ प्रोसेसमध्ये। तुम्ही आमचे दीपस्तंभ आहात आणि हा सगळा प्रवास उलगडण्यासाठी सर मी आमचे 2 कलिग्स विजय कुलकर्णी आणि नेहा कुलकर्णी त्यांना मी इन्व्हाइट करते म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू। मी विजय कुलकर्णी आणि नेहा कुलकर्णी आपलं दीपस्तंभाच्या मुलाखतीमध्ये स्वागत करतो। एक प्रश्न तुमच्याबद्दल ऐकला आणि तुम्हाला आज भेटायचा आयोग येतोय, तर एक प्रश्न मला खटकत होता आणि तो मी सगळ्यात पहिले तुम्हाला विचारणार। 40 वर्षापूर्वी 35-40 वर्षापूर्वी अजूनही इनफॅक्ट HR हा करिअर म्हणून कोणी बघत नाही। म्हणजे आज जर आपण एखाद्या MBA कॉलेजचं प्लेसमेंट ब्रोशर बघितलं तर त्या पायामध्ये सगळ्यात छोटासा स्लाइस असतो तो HR असतो। तर अशा परिस्थितीत तुम्ही 35-40 वर्ष एवढ्या वर्षापूर्वी HR हे हा मार्ग का निवडला, कसा निवडला आणि कसं या क्षेत्रात तुम्ही पदार्पण केलं? आपल्या सर्वांना माहिती आहे की 35-40 वर्षापूर्वी करिअर गायडन्स किंवा IQ टेस्ट हा प्रकार काय उपलब्ध नव्हता। मी सुद्धा मी फार पॅशनेट होतो या क्षेत्रात जाण्यासाठी असं काही नव्हतं। मला इनफॅक्ट फारसं काही HR किंवा पर्सनल मॅनेजमेंटबद्दल त्यावेळेला माहितीही नव्हतं, पण मी तसा ॲक्सिडेंटलीच या क्षेत्राकडे वळलेलो आहे। कारण पहिल्यांदा माझं जेव्हा BSc आणि फार्मसी झाल्यानंतर माझा इंटरेस्ट बेसिकली त्यावेळेला मार्केटिंगकडे जाण्याचा होता, पण एका जवळच्या मित्रांनी मला पर्सनल मॅनेजमेंट ह्या क्षेत्राकडे जाण्याचा एक सल्ला दिला आणि दुसरं कोणी तसं स्पेसिफिक मार्गदर्शन तेव्हा केलेलं नव्हतं, पण मी त्याचा तो सल्ला मानला आणि मी या पर्सनल मॅनेजमेंटकडे या क्षेत्राकडे तेव्हा वळलो। बरं, ओके. पण तुम्हाला काय फरक वाटतो? म्हणजे त्यावेळी कसं होतं पर्सनल, जे तुम्ही म्हणला तसं HR हा फारसा वापरला जाणारा फ्रेज होती, पर्सनल किंवा IR किंवा ॲडमिनिस्ट्रेशन हे जास्त वापर, बरोबर? तर ते कसा तुमचा अनुभव होता? मी त्यावेळी कसं यायचं होतं, वातावरण कसं असायचं? करेक्ट. पर्सनल मॅनेजमेंट हा त्या काळी स्पेसिफिक पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणूनच बघितलं जायचं। म्हणजे कर्मचाऱ्यांची टाइम किपिंग, कर्मचाऱ्यांचं त्यांचे लीव्ह पोस्टिंग्स किंवा लीव्ह ॲडमिनिस्ट्रेशन किंवा त्यांचे काही ग्रीव्हन्स हँडलिंग असतील, काही ग्रीव्हन्स रिड्रेसल जो आपण म्हणतो, शंका त्यांच्या किंवा प्रश्न निवारण करण्याच्या दृष्टीने किंवा तक्रारी निवारण करण्याच्या दृष्टीने किंवा डिसिप्लिनरी ॲक्शन, म्हणजे काही त्यांच्यावर कोणी गैर वागलं तर त्यांच्यावर
काय डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायची, एवढ्यापुरताच मर्यादित असा होता. त्यामुळे त्या पर्सोनेल तुम्ही जे म्हणालात पहिल्यांदाच की तेवढं त्यावेळेला पर्सोनेल मॅनेजमेंटकडे फारसं लक्ष दिलं जायचं नाही. पण कालांतराने त्यात खूप चेंजेस होत गेले. खूप चांगल्या गोष्टी, नवीन नवीन इनिशिएटिव्ह, इंटरव्हेन्शन्स HR मध्ये, HR म्हणून HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणून त्या ॲक्टिव्हिटीकडे बघायला लोक लागली. त्यामुळे नॅचरली खूप चांगल्या गोष्टी घडत गेल्या. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्याला जर बघता आलं तर परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम किंवा कॉम्पिटन्सी मॅपिंग अँड बिल्डिंग किंवा त्याच्यानंतरचे डेव्हलपमेंट्स किंवा टॅलेंट ॲक्विजिशन, टॅलेंट रिटेन्शन, ह्या ज्या कालांतराने गेल्या एक 10-15 वर्षात जोमाने पुढे आलेल्या ज्या गोष्टी होत्या, ह्यात मात्र ट्रिमेंडस बदल होत गेले. त्यामुळं पर्सोनल मॅनेजमेंट मधनं जी HR कडे जी वाटचाल झाली या क्षेत्रातली, ती या अशा गोष्टींमुळे झाली. आणि लोक बऱ्याच वेळा म्हणतात की इट्स अ ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. तसं पर्सोनल मॅनेजमेंट आणि HR असं म्हणता येणार नाही. कारण जेव्हा HRD म्हणून जेव्हा या गोष्टी घडत गेल्या, त्याप्रमाणे हे वेगवेगळे मी जे इनिशिएटिव्ह, इंटरव्हेन्शन्स जी घडत गेली किंवा येत राहिली, त्यामुळं नक्कीच हे क्षेत्र जास्त प्रामुख्याने आता त्याला खूप डिमांड येत राहिलेला आहे. आणि बरीचशी लोक आता यंगस्टर सुद्धा माझ्यामध्ये HR कडे चांगल्या अँगलनी बघतात. मला एक विचारायचं होतं की पूर्वीच्या काळी असं म्हणायचं की लोक एकदा चिकटली की अनेक वर्ष एकाच ठिकाणी चिकटून असायची, आणि तेच आता बदल झालेला आहे की आता सतत नवीन नवीन संधीचा शोध घेत राहतात. तर याच्यामुळे तुमच्या कार्यप्रणालीवर किंवा तुमच्या वर्किंग स्टाईलवर, डिपार्टमेंट म्हणजे ह्या सगळ्यावर काही परिणाम? खूपच मोठा परिणाम झालाय. पूर्वी काय असायची, विचारधारणाच प्रत्येक एम्प्लॉईची अशी असायची की आपण एकदा या ऑर्गनायझेशन मध्ये लागलेलो आहे, आपण शेवटपर्यंत इथेच इमाने इतबारे काम करायचं आणि इथनच रिटायर्ड व्हायचं, असा पूर्वीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा अप्रोच असायचा. हे जुन्या काळची गोष्ट आहे. पण कालांतराने जशा जशा बाहेर टेक्नॉलॉजीमुळे काही काही ऑपॉर्च्युनिटीज एम्प्लॉईजला मिळत गेल्या, त्यामुळे ओघाने लोकांना जॉब बदलण्याच्या संध्या पण उपलब्ध होत गेल्या आणि त्या ते मिळवायलाही लागले आणि त्यामुळे त्यांचे फायदे पण होत गेले. बेसिकली त्यांना सॅलरी राईज मिळायला लागली किंवा चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रात एक्सपोजर मिळायला लागली. त्यामुळे त्यांना जॉब बदलणे साहजिकच योग्य वाटत गेलं आणि ते क्रमप्राप्त पण झालं आणि त्यामुळे त्यांची पण त्यातनं त्यांचा पण उत्कर्ष होत गेला. आता HRच्या अँगलनी बघायचं झालं तर हा एक आमच्या कामात HR साठी हा एक वाढलेली ऍक्टिव्हिटी आहे. कारण हा जो प्रोसेस आहे त्याच्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट ही करावी लागते. म्हणजे अगदी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट देण्यापासून त्यांचं स्क्रीनिंग, शॉर्टलिस्टिंग, परत त्यांचे इंटरव्ह्यूज कंडक्ट करायचे आणि त्याच्यानंतर चांगला कॅन्डिडेट आपण सिलेक्ट करायचा आणि त्यातनं त्याचं सगळं त्याच्या सगळ्या जॉबमधल्या डेव्हलपमेंट्स बघायच्या, करिअर ग्रोथ बघायची, त्याची करिअर काय म्हणतो आपण करिअर प्रोग्रेशन बघतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ही एक एम्प्लॉयरच्या दृष्टीने एक मोठी इन्व्हेस्टमेंट असते आणि त्या केसमध्ये जर एम्प्लॉई सोडून गेला तर ओघाने तो एक मोठा लॉस असतो. कारण तुम्ही एक पॅनेल असतं, त्या पॅनेलचा एक नाही म्हटलं तरी एक तुम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूसाठी एक अर्धा-पाऊण तास प्रत्येकाचा गेलेला असतो. ते त्यांचं काम सांभाळून ती ऍक्टिव्हिटी करत असतात. तर ओघाने ती एक इन्व्हेस्टमेंट असते आणि जर एम्प्लॉई असे बदलत गेले तर हा नक्कीच एक प्रकारचा ही काही चांगली बाब नाही. तुम्ही यू हॅव टू रिटेन पीपल फॉर अ लॉंगर पिरियड. हाच नक्की एम्प्लॉयरच्या दृष्टीने, HRच्या दृष्टीने मोठा महत्वाचा भाग आहे. कॉस्ट ऑफ रिक्रुटमेंट तुम्ही जे म्हणता की खूप हाय झालेली हो. आता, प्लस न्यू एम्प्लॉयला परत ट्रेन हो. करणं, तर ते हे एक इट्स अन ॲडिशनल ऍक्टिव्हिटी जे पूर्वी फक्त रिटायरमेंटला आपल्याला चेंज करावं लागतं. न्यू एम्प्लॉयला परत ट्रेन करणं, तर ते हे एक इट्स अन ॲडिशनल ऍक्टिव्हिटी जे पूर्वी फक्त रिटायरमेंटला आपल्याला चेंज करावं लागतं. हो, बरोबर. त्यामुळं हा एक्झॅक्टली पूर्वी कसं हा सक्सेशन प्लॅन हा जो आस्पेक्ट असायचा हा फक्त रिटायरमेंटच्या बाबतीतच आपल्याला बघायला लागायचा. पण आता हे जे जॉब सोडतात, मुलांना जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतात, त्यांचा थोडासा नाही म्हटलं तरी अप्रोचही बदललेला आहे. दे आर बिहाइंड मनी. म्हणजे मी तर आता बघतो मेकॅनिकल इंजिनियर्स असतात ते सगळे सॉफ्टवेअर IT मध्ये जायला बघतात. ते त्यांचं प्रॅक्टिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग विसरून जातात. का तर त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतात, त्यांना पे पॅकेजेस खूप चांगली मिळत असतात. त्यामुळं हे नक्कीच आहे की इफ ॲट ऑल यू गो ऑन चेंजिंग अँड गो ऑन हॉपिंग,
नॅचरली तुम्हाला 4 पैसे मिळत राहतात, त्यांच्या ॲस्पिरेशन्स आणि ॲम्बिशन्स त्यामुळे वाढत चालली आहेत, त्यामुळे ते जॉब बदलतात आणि त्यांना मिळतातही, त्यामुळे ते तो चान्स घेतात. पण हा नक्कीच एक HR मॅनेजमेंटच्या दृष्टीने नक्कीच एक जो अवघड बाब झालेली आहे. सर हा बराचसा बदल घडला तुम्ही आता सांगितलं की 40 वर्षामध्ये HR डिपार्टमेंट किंवा HR फंक्शन किंवा पर्सनलचं HR झालं. हो. तर तुम्ही स्वतःला कसं काय याच्याशी पेस ठेवली? प्रमोद होता असं म्हणतो की इट्स लाईक अ बायसिकल, यू कीप पेडलिंग और यू फॉलो. तर तुम्ही कसं पेडल करत राहिला आणि कसं स्वतःला तुम्ही अडॅप्ट करत गेलाय? नाही, बेसिकली कसं आहे की जे चेंजेस होत राहिले त्याप्रमाणे एक असं आहे की यू हॅव टू चेंज ॲज पर द रिक्वायरमेंट. तुम्ही जर चेंज केलं नाही तर यू आर गोइंग टू पेरिश. त्यामुळे तुम्हाला रिस्किलिंग, अपस्किलिंग ह्या गोष्टी कायम कराव्याच लागतात. तुम्हाला यू हॅव टू कीप युअर सेल्फ अपडेटेड, अपग्रेडेड ऑलवेज बिकॉज ऑफ द, कारण आता असं आहे ना, टेक्नॉलॉजी ही इट्स अ बून ॲक्च्युली आणि वी हॅव टू एम्ब्रेस इट. तर बेसिकली टेक्नॉलॉजी बदलत गेल्यामुळे अनेक चेंजेस होत गेले, त्यामुळे आपल्याला सुद्धा त्या अडॅप्ट करण्याच्या दृष्टीने तुम्हाला यू हॅव टू गेट अपडेटेड. त्यामुळे आता वेगवेगळे जे कन्सेप्ट आले ते पण मला त्याच्याबरोबर राहावंच लागलं की ज्या योगे आपल्या ऑर्गनायझेशनची पण त्यात ग्रोथ होईल, ॲज वेल एम्प्लॉईजची पण ग्रोथ घडून येईल. एम्प्लॉईची ग्रोथ झाली तरच ओघाने ऑर्गनायझेशनची ग्रोथ होणार आहे. आणि त्या अँगलनी आपण जर विचार केला तर यू शुड बी ऑलवेज अपडेटेड अँड अपग्रेडेड विथ द, कारण आजकाल काय सगळं टेक्नॉलॉजीमुळे दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी ऑब्सोल्यूट होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला तो पेस कायम ठेवावाच लागतो. आणि असाच मी बदल करत गेलो. मी वेगवेगळी ट्रेनिंग्स अटेंड केली, त्यामुळे माझं नॉलेज थोडंसं वाढू शकलं. मी बऱ्याच इन्स्टिट्यूशनच्या कमिटीजवर आहे, त्यामुळे पण मला नवीन काही गोष्टी शिकता आल्या. अगदी मी काही म्हणणार नाही 100% मला त्या सगळ्या अडॉप्ट करता आल्या, पण बऱ्यापैकी आय ट्राय टू कम टू अ सर्टन लेवल. ओके. एक मोठा बदल गेल्या 1-2 वर्षात घडला आहे पॅन्डेमिक. पॅन्डेमिकमुळे वर्किंग सिच्युएशन, ही कामाची जी पद्धत आहे बरीच बदलली. घरून काम करणे, वर्क फ्रॉम होम करणे. तर ह्या संदर्भात तुम्हाला काय नवीन चॅलेंजेस बघायला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ARIने कसं काय अडॅप्ट केलं, तुम्ही स्वतः कसं काय अडॅप्ट केलं की कम्प्लिटली चेंज सिनारिओ आहे? पॅन्डेमिकनी खरंच ह्या उद्योग विश्वातनं प्रचंड वाताहत झाली. याच्या पॅन्डेमिकमुळं खूप लोकांचे बिझनेसेस किंवा एम्प्लॉयमेंट्सवर सुद्धा गदा आली. तर बेसिकली कसं झालं की जेव्हा पॅन्डेमिक हे सुरू झालं तेव्हा अनसर्टन्टी खूप होती. लोकांना बिझनेस एम्प्लॉयरला मेंटेन करणं किंवा मिळवणं पण अवघड होत गेलं. तर त्या काळात बऱ्याच कंपन्यांना, म्हणजे मी आता नावं घेऊ इच्छित नाही कंपन्यांची, पण त्यांनी एक तर 4 दिवसाचा आठवडा केला. ते 5 दिवसाचा असेल तर ते 4 दिवसावर आले. 25% सॅलरीज लोकांच्या कमी केल्या. हे असे जे बदल झाले ना की त्यामुळे बऱ्याच लोकांना, म्हणजे जे अगदी नवीन जॉईन झालेली लोक होती, मुलं होती, इंजिनियर्स होते, त्यांना जॉब सुद्धा त्यांचा घालवायला लागला. मला एक जण असा भेटला होता मध्ये की म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह, पण दिस इज द फॅक्ट, म्हणजे मला विश्वास ठेवा. तो हातात त्याच्या 4-5 लिंब होती आणि तो लिंब विकत होता. मला धैर्यात तो मुलगा भेटला. माझी काही ओळख नव्हती, काही नाही. मी लकीली ऑफिसमधनंच एका ठिकाणी बाहेर चाललो होतो, त्यामुळे मी माझ्या ऑर्गनायझेशनचा ड्रेस माझ्या होता, अंगावर युनिफॉर्म होता. तर तो त्या मुलाने मला विचारलं की साहेब लिंब घेणार का वगैरे. तर मी म्हटलं नाही, नको. तर तो मला म्हणाला की सर तुम्ही ARI ते असं दिसतंय, तर तुम्ही तिथे काही जॉब्स आहेत का? मला वाटलं तो कदाचित कॅज्युअल हेल्पर किंवा अशा अँगलनी त्याला जॉब हवा असं. मी म्हटलं आत्ता तर काय प्रेझेंटली नाही आहेत, पण तुला करायची इच्छा आहे का? तो म्हणाला हो, मला करायचा आहे जॉब. तर म्हटलं काय तुझं क्वालिफिकेशन वगैरे, म्हणजे काय आहे शिकलेला तू? तो म्हणाला मी BE इन्स्ट्रुमेंटेशन केलंय. मी कंपनीचं नाव सांगू का नको हे मला जरा भय वाटतं, पण तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. 5 वर्ष तिथे त्याचा जॉब होता. तर तो म्हणाला की मला आता ह्या बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक सिच्युएशन मला आय हॅड टू लूज माय जॉब. त्यामुळे मी आता, माझ्या घरची शेती आहे त्यामुळे मी हा आस्पेक्ट सध्या कंटिन्यू केलेला आहे. पण अशी देखील परिस्थिती आली आणि बऱ्याच लोकांचे लहान लहान कंपन्या तर बंद पडल्या. मोठ्या कंपन्यांनी बरेच त्यांचे एम्प्लॉयमेंट डाऊन सायझिंग म्हणतो आपण तसं केलं. बऱ्याच लोकांना त्यांनी
या सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यामधल्या ज्या कंपनीज आहेत सॉफ्टवेअर कंपनीज, त्यांनी तर जे बेंचवर जी होती मुलं त्यांना पण सगळ्यांना ब्रेक दिला, त्यांना त्यांच्या सर्व्हिसेस गेल्या, सॅलरीज कमी झाल्या. IBM आणि TCS या कंपन्यांनी तर थ्रू आउट 75% पीपल विल वर्क फ्रॉम होम थ्रू आउट. म्हणजे याच्या पुढे पॅन्डेमिक नंतर सुद्धा असे IBM, विप्रो, TCS अशा लोकांनी ते असे काही नियम केले. तर बेसिकली कसं झालं की मी नेहमी सांगतो पॅन्डेमिक हे जे आलं त्यात 5 C's सगळ्यांना, 5 C's बद्दल सगळ्यांना एव्हरीवन हॅड टू गो थ्रू दोज 5 C's. म्हणजे काय, पहिलं तर एक होतं की चॅलेंज. हा एक मोठा चॅलेंज सगळ्यांपुढे होता की आता ARIचं मी जर उदाहरण घेतलं तर आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला फक्त 15% मॅनपॉवरनी काम करायला परमिशन होती. पहिले 1 ते 2 महिने इंडस्ट्रीज बंदच होत्या, म्हणजे ऑफिसेसच बंद होती सगळी. साधारण 22 मार्च ते 8 जून वगैरे पर्यंत सगळं बंदच होतं. कालांतराने आमचं डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही आहे, अवर्स इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन, पण आम्हाला नाही म्हटलं तरी थोडेफार गव्हर्नमेंटचे रूल्स ॲप्लिकेबल होते. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा 15%, नंतर कालांतराने 4 महिन्यांनी 30% असं. तर वी वर्क विथ अ लोअर मॅनपॉवर, लो नंबर ऑफ मॅनपॉवर. हा एक मोठा चॅलेंज होता की त्या कमी लोकांच्यात आपण आपलं जे टार्गेट आहेत, गोल्स आहेत ते अचीव करणं, तो एक मोठा चॅलेंज होता. नंतर त्यांच्या त्या सगळ्या एम्प्लॉईजची सेफ्टी, जे आता कामावर येणार आहेत प्रॅक्टिकली, त्यांची सेफ्टी, हेल्थ आस्पेक्ट, त्यांचं हायजीन, हे सगळे पार्ट्स आम्हाला बघावे लागत होते. आम्ही कॅन्टीन बंद ठेवलेलं होतं, कारण त्याच्यातनं पण थोडं टचेबल थिंग्स असतात, त्यामुळं आमचं कॅन्टीन बंद होतं. मग त्या केसमध्ये लोकांना हा चॅलेंजच होता की त्यांना सकाळी लवकर उठून डबा घेऊन, जेव्हा थोडे 15%, 30% अशी जी सुरू झाली ती ॲक्टिव्हिटी, तर तो एक मोठा चॅलेंज होता. नंतर ह्या जी लोक अटेंड करत होती ऑफिस, त्यांना आम्हाला गेट पास द्यावा लागत होता. म्हणजे कॉर्पोरेशनची परमिशन घेऊन आम्हाला ते एक वेगळं ॲप बनवून त्या प्रत्येकाला गेट पास, म्हणजे दीज वेअर ऑफ द चॅलेंजेस. हे आपल्याला त्याच्यावर ओव्हरकम करणं गरजेचं होतं. हा पहिला C झाला. दुसरा C हा चॅलेंज झाला. दुसरा चेंज करावा लागला. म्हणजे दुसरा C इट इज फॉर चेंज. म्हणजे आम्हाला शिफ्ट टायमिंग्स बदलावी लागली. सगळं जे रुटीन वर्क होतं त्यात बरेचसे चेंजेस करावे लागले. बऱ्याच वेळा जी लोक शिफ्टमध्ये येत नव्हती त्यांना पण शिफ्ट्समध्ये बोलवायला लागलं, कारण मॅनपॉवर कमी असल्या कारणाने डे टू डे जो एक टार्गेट असतो तुमचा तो व्हावा, या अँगलनी आम्हाला त्या लोकांना शिफ्टमध्ये यावं लागलं. तर मग हा एक चेंज होता. नंतर सांगायचं झालं तर एक चांगलं झालं तर आमच्या चाकणला आमचे 2 प्लांट्स आहेत आणि इट्स अ एक्सटेंडेड आर्म ऑफ आवर ARI कोथरूड प्लांट. त्यामुळे एक असं झालं की इकडच्या मंडळींना पण आम्ही तिथे रुरल एरियात असल्या कारणाने तिथे जरा 100% काम करायला आम्हाला परवानगी मिळाली तिथल्या प्लांट्समध्ये. त्यामुळे बरीचशी लोक त्यांचं ट्रॅव्हलिंग, त्यांचं सगळं ट्रान्सपोर्टेशन हे सगळं आम्हाला बघावं लागलं. म्हणजे हा चेंज एक मोठा आम्हाला तेव्हा करावा लागला. तिसरा C क्रिएटिव्हिटी. म्हणजे क्रिएटिव्ह काही गोष्टी ज्या कराव्या लागल्या की बेसिकली सगळी ट्रेनिंग्स वगैरे जी होती ती आम्ही सगळे टीम्स आणि वेबिनार्स वगैरे जी होती ती सगळी टीम्स वगैरे ह्या ॲपवरनं करायला लागलो. नंतर वेबएक्स मीटिंग्स व्हायला लागल्या. हे सगळं. आणि तेव्हा कसं होतं की वर्क फ्रॉम होम हा जो कन्सेप्ट होता हा फक्त IT इंडस्ट्री पुरताच आपल्याला मर्यादित होता. मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये हा कन्सेप्ट नव्हताच. तो आपल्याला त्याच्याबरोबर आता न्यू नॉर्मल म्हणून तो करावा लागला. तर तो एक क्रिएटिव्ह आयडियानीच तो वर्क फ्रॉम होम, मग ते मी म्हटलं तसं वेबिनार्स वेगवेगळ्या ॲप्सनुसार, नंतर मीटिंग्स, सगळ्या वेबएक्स मीटिंग्स आमच्या सगळ्या व्हायला लागल्या. हा एक नवीन सुरू झालेला आस्पेक्ट होता, पण इट वॉज गुड ॲक्च्युली. म्हणजे त्यांनी फायदाच होत गेला. चौथा C इज फॉर एक C मला आठवत आहे कोपॅबिलिटी. हा एक नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे यू शुड हॅव दॅट कॅपॅबिलिटी टू कोप अप विथ द सिच्युएशन. हा कोपॅबिलिटी हा एक नवीन सगळ्यांना म्हणजे तो एक इम्प्लिमेंटच करावा लागला. आणि 5वा C जो आहे तो म्हणजे कॉम्पिटिशन. काय झालं, आमच्यासारख्या अजूनही काही टेस्ट एजन्सीज गव्हर्नमेंटनी निर्माण केलेल्या आहेत की ज्या गुरगावला आहेत किंवा इंदोरमध्ये आहेत.
किंवा अहमदनगरमध्ये आहे. तर बेसिकली काय होतं, पुण्यात आपल्या इथे जरा रूल्स जास्त स्ट्रिंजंट आणि स्ट्रिक्ट होते, त्यामुळं गुरगावला वगैरे ते तेव्हा नव्हते, किंवा आणि कुठेही दुसऱ्या इंदोरला ते नव्हते. त्यामुळं कस्टमरला त्यांचे हे प्रॉडक्ट किंवा आमच्या ज्या व्हेकल्स ऑटोमोबाईल्स आमच्याकडे ज्या टेस्टिंगला किंवा सर्टिफिकेशनसाठी यायच्या त्यांना थांबायला वेळ नव्हता. त्यामुळं अनफॉर्च्युनेटली वी लूज सम कस्टमर्स. म्हणजे आमच्या कॉम्पिटिटर्सकडे ही मंडळी त्यावेळेला गेले, कारण आम्हाला मॅनपॉवरचं बंधन असल्या कारणाने आम्ही त्यांना एका ठराविक वेळेत देऊ शकू की नाही हे त्यांना एक फील होता. त्यामुळे त्यांचं अर्जन्सी असल्या कारणाने अनफॉर्च्युनेटली काही कस्टमर्स थोडे दुसरीकडे शिफ्ट झाले. तर तो कॉम्पिटिशन हा पण एक आस्पेक्ट त्यात महत्वाचा होता. तर हे सर्व सीज पॅन्डेमिकनी आम्हाला वी हॅड टू गो थ्रू ऑल दिस 3 C's 5 C's सॉरी.